उमेदवारांची किंवा पक्षांची कुरघोडी ऐकली असेल, पण मंडळी सध्या महायुतीत सर्व्हेवरून एकमेकांवर कुरघोडी सुरू झाली आहे। शिवसेनेच्या उमेदवारांबद्दल वातावरण अनुकूल असल्याचा सर्व्हे पक्षाकडून करण्यात आला। भाजपकडून निगेटिव्ह सर्व्हेचं कारण दाखवून खासदारांची तिकीटं कापली जात आहेत असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता। या सगळ्या जागा वाटपाचं घोडं अडण्याचं मुख्य कारण हा सर्व्हेच आहे आणि त्यामुळे आता शिवसेनेनं जागा वाटपासाठी सर्व्हेचा पुन्हा एकदा आधार घेतलाय। पाहूया। महायुतीनं 48 पैकी जवळपास 35 पेक्षा जास्त जागा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जाहीर केल्या आहेत। मात्र 4 जागांवरून महायुतीच्या जागा वाटपाचं घोडं अडलंय। जागा वाटपात सर्व्हेच अडसर ठरलाय। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पालघर आणि मुंबईतील 2 जागांवरून तिढा निर्माण झालाय। शिवसेनेच्या नाशिक, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, पालघर, कोल्हापूरसह अशा अनेक जागा आहेत जिथून त्यांचा उमेदवार पराभूत होऊ शकतो असा सर्व्हे भाजपनं केल्याची चर्चा होती। त्याचा परिणाम जागा वाटप रखडण्यावर झाला। त्यामुळे आता शिवसेनेनंही नाशिक, पालघर आणि छत्रपती संभाजीनगरचा सर्व्हे केला असून तो पक्षाकरता अनुकूल असल्याचं बोललं जात आहे, पण यावर उघडपणे कुणी बोलायला तयार नाही। काही ठिकाणी अनेक सर्वे आम्ही असे पाहिलेले आहेत की सर्वेचे अंदाजे चुकलेले आहेत, म्हणून सर्वेवर न जाता वस्तुस्थिती काय आहे यावर लक्ष ठेवून सर्व उमेदवाराची नावाची घोषणा केली जाते किंवा त्या जागा कुणाकडे असाव्यात या संदर्भामध्ये निर्णय घेतला जातो। म्हणून सर्वे केलाय आणि सर्वे आलाय म्हणून आता इलेक्शन सर्वेच्या नावाच्या नंतर लढवायच्या सर्वेच्या जीवावर असं होणार नाही। जो काही निर्णय घ्यायचा तो शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब घेतील। सर्वे मध्ये जी काही भूमिका असेल सर्वेची ती भूमिका बदलण्याचं काम हे सर्वे मध्ये जे सर्वेअर असतात ते दाखवून देतात आणि जी भूमिका असेल किंवा जो काही सर्वेचा रिपोर्ट असेल तो बदलण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वेनुसार जर आपण चालायला गेलो तर मग कार्यकर्त्यांची गरजच काय। भाजपच्या सर्व्हेवर शिवसेनेच्या नेत्यांनी अविश्वास दाखवला होता। शिवसेनेच्या उमेदवारांची संख्या कमी करण्याकरता हा घाट घातल्याचा थेट आरोप भाजपवर करण्यात आला होता। परिणामी महायुतीत सर्व्हेवरून सुरू असलेल्या राजकीय वादावर विरोधकांनी चांगलंच तोंडसुख घेतलं। या सगळ्या गोष्टी शिवसेनेत नव्हत्या। शिवसेनेत शिवसैनिकाला उमेदवारी मिळायची। संजय शिरसाटला उमेदवारी कशी मिळाली? शिवसैनिक होता म्हणूनच मिळाली ना, का कुठल्या सर्व्हेवरनं मिळाली? आणि शिवसैनिक म्हणून त्याचा सन्मान केला गेला। साधा एक कार्यकर्ता होता, तो एवढ्या मोठ्या पदाला शिवसेनेमुळे गेला, तिथे कुठलाही सर्व्हे त्याचा बघितला नव्हता। आता कळेल त्यांना की ह्या शिवसेनेत आणि त्या शिवसेनेत काय फरक आहे। तो भाजपाने केलेल्या सर्वेला एक वेगळं महत्त्व आहे। केंद्रीय यंत्रणा ज्यांच्याकडे आहे ते अशा पद्धतीचा सर्वे परिपूर्ण सर्वे करू शकतात। आता शिंदे गटाला मला फार काय किंमत देण्याची गरज नाही आहे। केवळ तुडतुडं नाचतं, मोर नाचतं म्हणून तुडतुडं नाचतं, तशा पद्धतीचा त्यांचा तो प्रकार असेल। असा सर्वे महाविकास आघाडीकडून करण्यात आलेला आहे की उमेदवार चाचपणी केली गेलेली आहे का? नाही, आम्हाला म्हणजे आमच्या शिवसेनेच्या बाबत बोलायचं झालं तर आमचं बारमाही सर्वे चालूच असतो। सर्व्हेवरून काही प्रश्नही उपस्थित होत आहेत। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं खरंच सर्व्हे केला तरी आहे का याबद्दल देखील आता चर्चा होऊ लागली। कारण महायुतीत नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पालघर मतदारसंघावरून जागा वाटप अडलंय ते इच्छुकांच्या टोकाच्या भूमिकेमुळे। यामुळेच या सर्व्हेचा सर्वेसर्वा कोण असा प्रश्न उपस्थित झालाय। मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।